नमस्कार बालमित्रांनो, मी मंगला गावकर. मी तुमच्यासाठी आजीबाईचा बँडवा नावाचं यूट्यूब चॅनल चालवते. तुम्हाला निरनिराळ्या गोष्टी सांगते, आणखीन गमती जमती सांगते, काही निवडक प्रसंग पण सांगते. तुम्हाला ते आवडतात, तुम्ही लाईक करता, शेअर पण करता हे मला कळतं. आणि तुम्ही माझ्या गोष्टींची वाटही पाहत असता आणि मला पण गोष्ट सांगायचीच असती, अशी आपली गट्टी जमलेली आहे. तर आता आज जी मी गोष्ट सांगणार आहे ना, ती आहे एका लहान मुलाची गोष्ट आहे ती, बरं काय. एक त्या गोष्टीचं नाव आहे गोपाल. काय नाव आहे? गोपाल नाव आहे. एक खेडेगाव असतं बरं का, अगदी लहानसं खेडं असतं. त्या गावात शाळा वगैरे नसती आणि एक विधवा बाई राहत असती. तिला एक 6-7 वर्षाचा मुलगा असतो. आता गरीब असल्याने त्यांच्याजवळ पैसे नसतात, चांगल्या शाळेत ते कुठं घालणार. तर त्यांच्या घराच्या पासून जवळच एक जंगल असतं आणि ते जंगल ओलांडून गेल्यानंतर एक शाळा असती मनपाची. तिथं काही फी वगैरे नसती. त्या शाळेत ती आपल्या मुलाला घालती. आता त्या मुलाला शाळेत पायी जावं लागतं त्या जंगलातून आणि त्या जंगलातून जाताना त्याला खूप भीती वाटते. तो आईला एके दिवशी म्हणतो, आई अगं जंगलातनं जाताना मला एकट्याला जाताना खूप भीती वाटते म्हणे, आणि कसं मी करू आता. तर मग त्याची आई त्याला जवळ घेते प्रेमाने आणि समजून सांगते, अरे तू एकटा कुठं असतोस म्हणे, तुझ्याबरोबर तो जंगलात ना गोपाळ नावाचा असतो एक मित्र, त्याला तू हाक मारत जा, म्हणजे तो येत जाईल आणि तुला सोडत जाईल शाळेत म्हणे. तर लहान मुलं अगदी निरागस असतात बरं का, आणि त्यांच्या मनात अजिबात शंका कुशंका येत नाहीत. आईने जे सांगितलं आहे त्याच्यावर त्याचा अगदी 100% विश्वास बसतो आणि तो शाळेत जायला लागतो. आणि त्या अरण्यात शिरताना गोपाळा ये रे अशी तो हाक मारतो. आणि खरोखरच भगवान श्रीकृष्ण गोपाळाच्या वेशात येतात आणि त्याच्याबरोबर जातात. आणि त्या जंगलाच्या बाहेर तो गेला की मग तो शाळेत जातो आणि श्रीकृष्ण अदृश्य होतात. असं बरेच दिवस चालतं, 2 महिने, 4 महिने, 5 महिने. मग त्याच्या शिक्षकांच्या लक्षात येतं की हा एवढा 7 वर्षाचा लहानसा मुलगा एवढ्या दाट जंगलातून एकटा कसा काय येतो. त्यांना जरा नवल वाटतं बरं का. मग ते त्याला विचारतात जवळ बघून, बाळ म्हणे तू जंगलातून एकटा येतोस, तुला भीती नाही का वाटत म्हणे. तर तो मुलगा म्हणतो, गुरुजी मी एकटा कुठं येतो, माझ्याबरोबर गोपाळ नावाचा माझा मित्र येतो म्हणे, आणि तो मला जंगल संपेपर्यंत सोबत करतो आणि मी येतो म्हणे, आणि जाताना पण मी त्याला हाक मारतो आणि तो मला घरी सोडतो. तर गुरुजींना ते काही खरं वाटत नाही बरं का. मग दुसऱ्या दिवशी गुरुजी काय करतात, त्याची वाट बघत बाहेरच उभे राहतात आणि त्याची वाट पाहतात. तर वेळ झाली की तो मुलगा त्यांना दिसतो जंगलाच्या बाहेर आलेला, आणि तो जंगलाच्या बाहेर पडला की श्रीकृष्ण गुप्त होतात आणि ते म्हणतात, अरे तुझा मित्र कुठे आहे म्हणे, तू म्हणालात ना तुझा मित्र रोज येतो तुला सोडायला गोपाळ नावाचा, तो कुठे आहे. तर तो म्हणतो, हा काय हा माझ्या मागं उभा आहे. असं म्हणून तो मागं वळून बघतो तर तिथं कोणीच नसतं. आणि मग त्याच्या गुरुजींना काय समजायचं ते समजतं आणि त्यांना कळतं की ह्या लहान मुलाला प्रत्यक्ष भगवंतच आणून सोडतात आणि नेतात. आणि हा इतका निरागस आहे, आणखी निष्पाप मुलगा आहे आणि याच्या मनात किंचितही संशय नाही आहे. आईने जे सांगितले त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळं मग हा भगवान त्याला प्रसन्न होतात आणि अत्यंत भाग्यवान आहे मुलगा. आपल्याला काही दर्शन नाही झालं असं म्हणून त्यांना खूप हळहळ वाटते आणि ते त्या मुलाला जवळ घेतात, त्याची पाठ थोपटतात, त्याचे लाड करतात, त्याचं कौतुक करतात आणि मग तो आपल्या घरी जातो. आता गीतेने म्हणलेलंच आहे ना, संशय आत्मा विनश्यती. आता आपल्या मनात जसं जसं मोठे होतो आपण तसं तसं विकल्प शंका वाढत राहतात. प्रत्येक गोष्टीबद्दल शंका कुशंका आपण घ्यायला लागतो
आणि आपला विश्वासच कशावर नीट बसत नाही, श्रद्धा बसत नाही, तर हा लहान निरागस निष्पाप मुलगा असतो. आणि निष्पाप मुलासारखं निर्मळ अंतःकरण असलं आणि मनामध्ये कुठलीही शंका नसली तर देव बरोबर सहाय्य करतो. हा बोध आपल्याला ह्या छोट्याशा मुलाच्या गोष्टीतून मिळतो. अशी ही छान गमतीशीर गोष्ट मी तुम्हाला आज सांगितली. मला माहिती माझ्या गोष्टी तुम्हाला आवडतात. आवडली ना गोष्ट? धन्यवाद.